हॅलो स्टुडंट्स, आज आपण कॅपिटल मार्केट अँड फायनान्शियल सर्व्हिसेस जो पहिला चॅप्टर आहे कॅपिटल मार्केट, त्यामधील एक कॉन्सेप्ट आहे ऑप्शन्स. मराठीमध्ये त्याला पर्याय किंवा विकल्प अधिकार असं म्हटलं जातं. सो हे ऑप्शन्स ऑर ऑप्शन्स कॉन्ट्रॅक्ट्स या संकल्पनेचं आपण आज डिस्कशन करणार आहोत. जनरली फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट, फ्युचर कॉन्ट्रॅक्टचाच हा एक काय आहे पार्ट आहे. तर हे काय आहे ऑप्शन्स ते समजून घेऊ आपण. सो अन ऑप्शन विकल्पाधिकार किंवा पर्याय इज द राईट बट नॉट ऑब्लिगेशन टू बाय or sell something on a specified date at a specified price. In the securities market, an option is a contract between two parties to buy or sell specified number of shares at a later date for an agreed price. So, काय आहे हा एक ऑप्शन काय असतो? इट इज अ राईट, हा एक अधिकार आहे, बट नॉट द ऑब्लिगेशन, पण ही जबाबदारी नाही. कशाच्या अनुषंगाने हा अधिकार आहे पण जबाबदारी नाही? टू बाय ऑर सेल समथिंग ऑन स्पेसिफाईड डेट ऍट स्पेसिफाईड प्राइस. म्हणजे हा अधिकार आहे पण जबाबदारी नाही. कशाची? टू बाय ऑर सेल, खरेदी करण्याची किंवा विक्री करण्याचा. काय तर समथिंग, समथिंग इट इज कॉल्ड ॲज अंडरलाईंग असेट. अंडरलाईंग असेट काय येऊ शकतं? कमोडिटी मार्केट असेल तर कमोडिटी, ऍग्रिकल्चर प्रॉडक्ट असेल तर ऍग्रिकल्चर प्रॉडक्ट, करन्सी असू शकतं, पेट्रोलियम प्रॉडक्ट असू शकतात, गोल्ड, त्यानंतर सिल्वर, त्यानंतर सेक्युरिटीज, हे या समथिंग मध्ये येत असतं. त्याला आपण काय म्हणतो? अंडरलाईन असेट म्हणतो. ऑन अ स्पेसिफाईड डेट, एका विशिष्ट तारखेला, ऍट स्पेसिफाईड प्राइस, एका विशिष्ट किमतीला. ओके, ठीक आहे. आता यातून आपण हा अर्थ काढूया. काय आहे ऑप्शन? हा काय आहे? अधिकार आहे, परंतु ती जबाबदारी नाही. कशाच्या अनुषंगानं? खरेदी किंवा विक्री करण्याच्या अनुषंगानं. कोणतीही वस्तू विशिष्ट भविष्यातील तारखेला, विशिष्ट किमतीला, त्याला ते काय म्हटलं जातं? ऑप्शन असं म्हटलं जात असतं. आता इन द सिक्युरिटीज मार्केट, आता जर तुम्ही सिक्युरिटी मार्केटचा विचार केला स्पेसिफिकली, म्हणजे जिथं भागांची खरेदी विक्री होती अशा ठिकाणी, अँड ऑप्शन इज अ कॉन्ट्रॅक्ट. आता इथं आपण सिक्युरिटीच्या मार्केटच्या ऐवजी कोणते मार्केट तयार करू शकतो? कमोडिटी मार्केट. हे काय असणार आहे? अ कॉन्ट्रॅक्ट बिटवीन टू पार्टीज, दोन पार्टीमधले कॉन्ट्रॅक्ट असेल. टू बाय ऑर सेल स्पेसिफाईड नंबर ऑफ शेअर्स ऍट अ लॅटर डेट फॉर अन अग्रीड प्राइस. तर खरेदी करायचे किंवा विक्री करायचं काय? 21 तारखेला जे विशिष्ट संख्येनं शेअर्स आहेत ते शेअर्स इथं खरेदी करायचे किंवा विक्री करायचे एका विशिष्ट किमतीला, त्याला इथं काय म्हटलं जातं? ऑप्शन्स असं म्हटलं जात असतं. ओके, सो काय आहे पहा इथं, ऑप्शन मे बी डिफाईन ऍज कॉन्ट्रॅक्ट बिटवीन टू पार्टीज वेअर वन पार्टी ऑब्टेन्स द राईट, म्हणजे एक पार्टी त्यामध्ये काय मिळते? त्याला अधिकार मिळतो, बट नॉट ऑब्लिगेशन, परंतु त्याच्याबरोबर जबाबदारी नसते. टू बाय ऑर सेल अ पर्टिक्युलर असेट, टू बाय ऑर सेल अ पर्टिक्युलर असेट ऍट स्पेसिफाईड प्राइस ऑन ऑर बिफोर स्पेसिफाईड डेट. म्हणजे एक विशिष्ट असेट खरेदी करण्याचा किंवा विक्री करण्याचा काय असतो? अधिकार असतो, परंतु ती खरेदी करावी किंवा ती विक्री करावी अशी जबाबदारी मात्र त्यामध्ये नसते. एका विशिष्ट किमतीला, एका विशिष्ट भविष्यातील तारखेला. द पर्सन हु एक्वायर्स द राईट, आता ज्याला हे राईट मिळतात, नोन ऍज ऑप्शन बायर, त्याला काय म्हटलं जातं? ऑप्शन बायर असं म्हटलं जातं किंवा त्याला ऑप्शन होल्डर असं म्हटलं जातं. वाईल द अदर पर्सन हु कन्फर्स द राईट, जी व्यक्ती अधिकार देते, इट इज नोन ऍज ऑप्शन सेलर और ऑप्शन रायटर. द सेलर ऑफ द ऑप्शन फॉर गिव्हिंग सच ऑप्शन टू बायर चार्जेस अँड अमाऊंट विच इज नोन ऍज ऑप्शन प्रीमियम. आणि जो व्यक्ती तो अधिकार देते, ऑप्शन सेलर, थोडक्यात ती व्यक्ती काय करते? चार्जेस द अमाऊंट फ्रॉम द बायर, म्हणजे ज्याला हा अधिकार दिलेला आहे त्याला इथे काय म्हटलं जातं? ऑप्शन प्रीमियम असं म्हटलं जात असतं. ओके, ठीक आहे. पहा, देर आर 3 पार्टीज इन्व्हॉल्व इन द ऑप्शन ट्रेडिंग. तर या ऑप्शन ट्रेडिंग मध्ये 3 पार्टीज असतात. एक असतो ऑप्शन सेलर, दुसरा असतं बायर आणि तिसरा असतं ब्रोकर. सो ऑप्शन सेलर और रायटर, त्याला रायटर पण असं म्हटलं जातं, इज अ पर्सन हु ग्रँट समवन द ऑप्शन टू बाय ऑर सेल, ही रिसिव्ह्स प्रीमियम ऑन इट्स प्राइस. आपण पाठीमागल्या डेफिनेशन मध्ये, मिनिंग मध्ये बघितलं आहे.
ऑप्शन सेलर किंवा त्याला रायटर असं म्हटलं जातं, एक व्यक्ती असते ही काय करते, ग्रँट्स समवन एल्स, दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला काय करते, अधिकार देते, म्हणजे तो पर्याय देते. कोणता पर्याय असतो तो, खरेदी कर किंवा काय करतो, विक्री कर. आणि त्याच्या बदल्यात या ऑप्शन सेलरला किंवा रायटरला काय मिळते, इक्विटाची जी अमाऊंट आहे प्रीमियम स्वरूपात, कशाच्या अनुषंगानं, त्या ऑप्शनची जी प्राइस आहे त्या ऑप्शन प्राइसच्या प्रमाणात इक्विटाचा प्रीमियम त्याला मिळत असतो. ओके. द ऑप्शन बायर पेज अ प्राइस टू द ऑप्शन रायटर टू इंड्यूस हिम टू राईट द ऑप्शन. आता ऑप्शन बायर कोण आहे, पे प्राइस टू ऑप्शन रायटर, जो ऑप्शन रायटर आहे त्याच्याकडून हा ऑप्शन काय करतो, तो ऍक्सेप्ट करतो, तो अधिकार स्वतःकडे काय करतो, घेतो. कशासाठी, टू राईट द ऑप्शन, त्याला इंड्यूस करण्यासाठी, म्हणजे त्याला प्रेरणा देण्यासाठी. ओके, ठीक आहे. मग बायर कोण असेल, ऑप्शन ऍक्सेप्ट करणारा, राईट घेणारा. आणि सेलर कोण असेल, जे ऑप्शन्स आहेत ते काय करणारा, ट्रान्सफर करणारा. ऑप्शन जो विकल्प आहे तो थर्ड पार्टीकडे समवन एल्स देणार आहे. द सिक्युरिटीज ब्रोकर, आता यामध्ये मध्यस्थाची भूमिका बजावणारी व्यक्ती, ऍक्ट्स ॲज अन एजंट टू फाइंड द ऑप्शन बायर अँड द सेलर अँड रिसिव्स अ कमिशन ऑर फी फॉर इट. यामध्ये एक एजंट असतो की हे जे ऑप्शन सेलर आहे आणि ऑप्शन जो बायर आहे इंटरेस्टेड, या दोन व्यक्तींना इथं एकत्र आणणारी जी व्यक्ती आहे त्याला इथं काय म्हटलं जातं, ब्रोकर असं म्हटलं जात असतं. सो अन ऑप्शन टू बाय एनिथिंग, समजून घ्या आता इथं, ऑप्शन टू बाय एनिथिंग नोन ॲज कॉल, त्याला इथं काय म्हटलं जातं, कॉल असं म्हटलं जातं, मागणी, थोडक्यात मागणी, विकल्प. वाईल अ ऑप्शन टू सेल अ थिंग इज कॉल्ड पुट, त्याला इथं काय म्हटलं जातं, पुट असं म्हटलं जातं. म्हणजे खरेदी करण्याचा, कोणतीही वस्तू काहीही खरेदी करण्याचा जो ऑप्शन असतो त्याला इथं काय म्हटलं जातं, कॉल असं म्हटलं जातं. म्हणजे इंटरेस्टेड व्यक्ती ज्याला खरेदी करायचा आहे तो काय करतो, कॉल ऑप्शन देतो, आणि ज्याला विकायचा आहे तो काय करतो, पुट ऑप्शन देतो. ओके, या दोन व्यक्तींना एकत्र आणणं मग गरजेचं असतं. जो इंटरेस्टेड आहे ऍज अ बायर आणि जो इंटरेस्टेड आहे ऍज अ सेलर, या दोन व्यक्तींना मग एकत्र आणणं गरजेचं आहे. त्याला काय म्हटलं जातं, ब्रोकर असं म्हटलं जात असतं. ऑप्शन ट्रेड इन ऑर्गनाइज्ड मार्केट बट लार्ज पर्सेंटेज ऑफ इट्स ट्रेडेड ओव्हर द काउंटर. जनरली हे जे ऑप्शन ट्रेड आहे, म्हणजे हे व्यवहार जे आहेत हे संघटित बाजारपेठेमध्ये, ऑर्गनाइज्ड मार्केटमध्ये केले जातात. म्हणजे जे सिक्युरिटीज मार्केट आहे, स्टॉक मार्केट आहे, यामध्ये हे व्यवहार केले जातात. परंतु जनरली मोठ्या प्रमाणावर हे व्यवहार ओव्हर द काउंटर, प्रायव्हेटली ज्या पार्टीज आहेत त्या एकत्र येतात आणि हे व्यवहार काय करतात, तिथं पूर्ण करत असतात. ओके, नोट दॅट दिस इज जस्ट अन ऑप्शन, दॅट मीन्स इट इज अ राईट बट नॉट अन ऑब्लिगेशन. हा महत्वाचा मुद्दा आहे. हा एक काय फक्त पर्याय आहे, त्यामध्ये अधिकार आहे, परंतु तो विकल्प म्हणजे तो पर्याय प्रत्यक्ष इम्प्लिमेंट करणं ही मात्र यामध्ये जबाबदारी नसते. म्हणजे सेलरची पण ती जबाबदारी असत नाही आणि जो बायर आहे त्याची पण ही जबाबदारी असत नाही. जस्ट त्यामधून जर फायदा तोट्याचा बॅलन्स साधला जात असेल तर काय केला जातो, व्यवहार केला जात असतो. हे नेमकं कसं घडतं पुढं, मग यामध्ये कोणाला फायदा होणार, कोणाला तोटा होणार, मग असे व्यवहार का केले जातात, बघू आपण ते पुढे जाऊन. आता अजून एक संकल्पना यामध्ये, स्ट्राईक प्राइस. प्राइस स्पेसिफाईड इन द ऑप्शन्स इज नोन ॲज द स्ट्राईक प्राइस ऑर एक्झरसाइज प्राइस. म्हणजे त्या ऑप्शनमध्ये ज्या किमतीला हा व्यवहार करायचा आहे ती किंमत नोंद असते, त्याला ते काय म्हटलं जातं, स्ट्राईक प्राइस असं म्हटलं जात असतं. ओके, ठीक आहे. त्याला ते ठरवलेली किंमत हा शब्द वापरला जातो. आता टाइप्स ऑफ ऑप्शन, पाठीमाग आपण चर्चा केलेली आहे. हा महत्वाचा मुद्दा आहे म्हणून एकदा आपण इथे रिपीट करू. कॉल ऑप्शन. कॉल ऑप्शनला इथे काय म्हटलं जात असतं, त्याला एक शब्द आहे मराठीत पर्यायी. कॉल ऑप्शन मागणी किंवा क्रय विकल्प अधिकार, खरेदीचा विकल्प अधिकार. काय म्हटले पहा, अ कॉल ऑप्शन इज अ कॉन्ट्रॅक्ट गिव्हिंग द राईट टू बाय द शेअर्स. इथं शेअर्सच्या ऐवजी तुम्ही कोणती वस्तू काय करू शकता, ऍड करू शकता. सो कॉल ऑप्शन म्हणजे काय असतं, एक कॉन्ट्रॅक्ट आहे, कुणाबरोबर केलेलं असेल, सेकंड पार्टी बरोबर, गिव्हिंग द राईट टू बाय द शेअर्स. म्हणजे इथं
विचाशी जी कमोडिटी आहे ती खरेदी करण्याचा हा काय असतो, एक प्रकारचा अधिकार असतो. सॉरी, विक्री करण्याचा काय असतो, एक अधिकार असतो. देन पुट ऑप्शन इज अ कॉन्ट्रॅक्ट गिव्हिंग द राईट टू सेल द शेअर्स. आणि या कॉन्ट्रॅक्टमधून, पुट ऑप्शन कॉन्ट्रॅक्टमधून काय असतं की एक राईट दिला जातो, काय, विक्री करण्याचा जो अधिकार आहे तो अधिकार काय केला जातो, दिला जात असतो. त्याला ते काय म्हटलं जातं, पुट ऑप्शन असं म्हटलं जातं. पहा, हे मागणी म्हणजे कॉल ऑप्शन म्हणजे काय, हा पर्याय म्हणजे ठराविक रकमेची मालमत्ता, कर्ज, रोखे, वस्तू काय असेल ते विशिष्ट किमतीला, त्याला आपण स्ट्राईक प्राइस म्हणतो, ठरवलेल्या तारखेला किंवा त्या तारखेच्या आधी खरेदी करण्याचा हक्क होय. म्हणजे खरेदी करण्याचा तो अधिकार दिलेला असतो. आणि पुट ऑप्शन म्हणजे काय, विक्री करायची आहे त्याचा हा अधिकार असतो. हा पर्याय गुंतवणूकदाराला धारण केलेली मालमत्ता, ज्याच्याकडे ही मालमत्ता आहे ती व्यक्ती ठरवलेल्या किमतीला मुदतीपूर्वी विक्रीचा हक्क देत असतो. ओके, म्हणजे थोडक्यात काय, इथं कॉल ऑप्शन मध्ये इंटरेस्टेड बायर एंट्री करतो असतो आणि पुट ऑप्शन मध्ये जो इंटरेस्टेड सेलर आहे तो काय करतो, एंट्री करतो आणि त्यातून हे एकमेकांना अधिकार दिले जातात. ओके ओके, ठीक आहे. सो कॉल ऑप्शन दॅट गिव्स द राईट टू बाय इन इट्स कॉन्ट्रॅक्ट गिव्स द पर्टिक्युलर्स ऑफ. आता हा जो कॉल ऑप्शन आहे इथं जे कॉन्ट्रॅक्ट केले जातात, दॅट गिव्स द राईट टू बाय, खरेदीचा काय केला जातो, अधिकार दिला जातो त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये. त्यामध्ये काय असतं, द नेम ऑफ द कंपनी हुज शेअर्स आर टू बी बॉट. तर कोणत्या कंपनीचे शेअर्स, इथं शेअरच्या ऐवजी आपण काय गृहीत धरायचं, कोणतीही वस्तू इथं खरेदी करायची आहे त्या कंपनीचं किंवा त्या प्रॉडक्टचं त्या काय असेल इथं नाव असेल. द नंबर ऑफ शेअर्स टू बी परचेस्ड, किती शेअर्स किंवा किती वस्तू इथं खरेदी केल्या जाणार आहेत त्याची यामध्ये नोंद असते. द परचेस प्राइस ऑर एक्झरसाइज प्राइस इट इज कॉल्ड एज स्ट्राईक प्राइस ऑफ द शेअर्स टू बी बॉट. आणि किती किमतीला ती वस्तू, ते शेअर्स इथं खरेदी केले जाणार आहेत, केले जातील, ते काय असतं इथं नोंद असते, त्याला स्ट्राईक प्राइस म्हणतात. द एक्सपायरेशन डेट, द डेट ऑन विच द कॉन्ट्रॅक्ट ऑर ऑप्शन एक्सपायर्स, आणि कोणत्या तारखेला तो ऑप्शन काय होणार आहे, एक्सपायर होणार आहे किंवा तो व्यवहार पूर्ण केला जाणार आहे. परंतु हा अधिकार आहे, ही जबाबदारी नसते. म्हणजे ते कॉन्ट्रॅक्ट एक्झिक्युटिव्ह करायचं असं कोणतंही कंपल्शन या ऑप्शन मध्ये नसतं, म्हणूनच त्याला ऑप्शन म्हणलेला आहे. ओके, देन पुट ऑप्शन. ओके, पुट ऑप्शन गिव्स द ओनर, इट्स ओनर, द राईट टू सेल or put an asset or security to someone else. म्हणजे इथं काय, पुट ऑप्शन मध्ये काय केलं जातं, त्याचा जो ओनर आहे पुट ऑप्शन देणारा काय करतो, राईट टू सेल अन असेट और सिक्युरिटी टू समवन एल्स. म्हणजे असेट काय करायची आहे, कोणाला तरी विकायची आहे अशा पद्धतीचा तो काय करतो, एक जो ऑप्शन आहे तो ऑप्शन इथं देत असतो. सो या पुट ऑप्शन मध्ये, कॉन्ट्रॅक्ट मध्ये काय कंटेंट्स असतात, द नेम ऑफ द कंपनी, शेअर्स टू बी सोल्ड. आता कोणत्या कंपनीचे, कोणत्या कंपनीचं प्रॉडक्ट इथं काय करायचं आहे, विकायचं आहे, शेअर्स विकायचे आहेत, ते या पुट ऑप्शन मध्ये नोंदलेले असतात. द नंबर ऑफ शेअर्स टू बी सोल्ड म्हणजे कोणते शेअर्स, कोणते प्रॉडक्ट त्यामध्ये विकले जाणार आहेत, विकायचे आहेत, ते यामध्ये काय केलेले असतात, नोंद केलेले असतात. सेलिंग प्राइस म्हणजे स्ट्राईक प्राइस असेल आणि कोणत्या तारखेला हा व्यवहार पूर्ण करायचा आहे ते या पुट ऑप्शन मध्ये काय केलेलं असतं, नोंद केलेलं असतं. ओके, सो आता ही झाली कॉन्सेप्ट. ओके, द असेट्स और सिक्युरिटी इंस्ट्रुमेंट्स और कमोडिटी कवर्ड अंडर द कॉन्ट्रॅक्ट इज कॉल्ड द अंडरलाइंग असेट. सो या आपण बघितलं की शेअर्स किंवा कोणती असेट असू शकते या पुट किंवा बाय ऑप्शन मध्ये. दे इन्क्लूड शेअर्स, स्टॉक इंडिसेस, फॉरेन करन्सीज, बॉन्ड्स, कमोडिटीज, फ्युचर कॉन्ट्रॅक्ट्स एटसेट्रा. या सगळ्या त्यामध्ये काय असू शकतात, वस्तू असू शकतात, असतात. फर्दर ऑप्शन्स कॅन बी अमेरिकन और युरोपियन. हे ग्लोबल मार्केट आहे. ओके, त्या मार्केटमध्ये काय केलं जात असतं, हे सगळे व्यवहार पूर्ण होत असतात. आता एक एक्झाम्पल बघू जेणेकरून ही संकल्पना काय होईल, क्लिअर होईल. पहा, सपोज अ करंट प्राइस ऑफ सिप्ला शेअर्स. सिप्लाचे शेअर्स आहेत, करंट प्राइस 750 आहे. एक्स ओन्स, आता एक्स नावाच्या व्यक्तीनं 1000 शेअर्स ऑफ सिप्ला लिमिटेड, 1000 शेअर्स त्याच्याकडे आहेत. अँड ऍप्रिहेंड्स इन द डिक्लाइन्स इन द प्राइस ऑफ शेअर्स. आणि त्याला एक भीती वाटते की या शेअरच्या किमती काय होतील, कमी होऊ शकतील, होतील. द ऑप्शन पुट
आता तो काय करणार आहे, पुट ऑप्शन म्हणजे सेलचा ऑप्शन तो तयार करेल. ऍट कॉन्ट्रॅक्ट अवेलेबल ऍट BSE इज ऑफ ₹800. सो एक जो ऑप्शन आहे अवेलेबल आहे कुणाकडून, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज कडून किंवा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये ₹800 हा सेलचा ऑप्शन काय आहे अवेलेबल आहे. म्हणजे एखादी व्यक्ती सेल करून द्यायला तयार आहे. इन द नेक्स्ट 2 months डिलिव्हरी, पुढल्या 2 महिन्यामध्ये त्याची डिलिव्हरी करायची. प्रीमियम कॉस्ट इज 10 per share आणि याची प्रीमियम कॉस्ट किती असेल, ₹10 per share. ओके, जो हा ऑप्शन स्वीकारेल त्याला हे ₹10 काय करावे लागतील, द्यावे लागतील. एक्स विल बाय अ पुट ऑप्शन ऍट 10 per share ऍट अ स्ट्राईक प्राइस ऑफ ₹800. सो आता हा जो एक्स आहे तो काय करेल, हा जो पुट ऑप्शन आहे तो काय करेल, खरेदी करेल 10 per share आणि त्याची स्ट्राईक प्राइस किती आहे BSE मध्ये ₹800. इन दिस वे एक्स हॅज हेज्ड हिज रिस्क ऑफ अ प्राइस फॉल ऑफ स्टॉक. आता एक्स काय करतो, त्याची जी रिस्क आहे त्याला भीती वाटते की या शेअरच्या काय होतील, किमती कमी होतील, परंतु तिथं ऑप्शन अवेलेबल आहे किती रुपयाचा, ₹800. त्यामुळं ही जी रिस्क आहे, हेचा अर्थ पाठीमागल्या लेक्चरमध्ये सांगितलं आहे की प्राइस फ्लक्च्युएशन मधली जी रिस्क आहे ती कमी करण्याच्या अनुषंगानं शब्द कोणता वापरला जातो, हेज हा शब्द वापरला जात असतो. सो ही जी रिस्क आहे फॉल ऑफ स्टॉकची म्हणजे किंमत कमी होण्याची, तो काय करतो, हेज करतो. एक्स विल एक्झरसाइज द पुट ऑप्शन. आता एक्स हा पुट ऑप्शन कधी एक्झरसाइज करेल म्हणजे कधी व्यवहार तो पूर्ण करेल, इफ द प्राइस ऑफ स्टॉक गोज डाऊन बिलो 790. तो कधी हा ऑप्शन काय करेल, इथं एक्झरसाइज करेल जर 790 पेक्षा कमी किमतीला तो स्टॉक इथं जात असेल. अँड विल नॉट एक्झरसाइज द ऑप्शन इफ द प्राइस मोर दॅन 800. आणि तो ऑप्शन कधी एक्झरसाइज करणार नाही म्हणजे पूर्ण करणार नाही तर त्याची किंमत 800 पेक्षा जास्त होत असेल तर, म्हणजे 800 पेक्षा कमी होत असेल तर ऑटोमॅटिकली तो काय करेल, तो जो ऑप्शन आहे तो एक्झरसाइज करेल म्हणजे तो व्यवहार पूर्ण करेल. आणि जर 800 पेक्षा जास्त जात असेल तर तो व्यवहार पूर्ण करणार नाही ऑन द एक्झरसाइज डेट. इन केस ऑफ ऑप्शन्स बायर हॅज लिमिटेड लॉस अँड अनलिमिटेड प्रॉफिट पोटेन्शियल अनलाईक इन केस ऑफ फॉरवर्ड अँड फ्युचर. तर या ऑप्शन्स मध्ये काय आहेत, सर्वसाधारणपणे जो बायर आहे त्याला लॉस कमी होतो परंतु प्रॉफिटचे जे काही चान्सेस आहेत अनलिमिटेड प्रॉफिटचे यामध्ये काय राहत असतात, तिथं चान्सेस राहत असतात. त्यामुळे जी हेजिंग आहे, ज्या किमतीमध्ये बदल होऊ शकतात एका वर्षाच्या किमतीच्या पुढे जर जात असेल तर तो राईट आहे जो इम्प्लिमेंट करायचा नाही, आणि जर खाली जात असेल तर तो काय करायचा, इम्प्लिमेंट करायचा. त्याला इथं काय म्हटलं जात असतं, ऑप्शन असं म्हटलं जात असतं. ओके, पाहता पुढं. इन एप्रिल 93 द ऑप्शन स्टॉक वेअर फर्स्ट ट्रेडेड ऑन ऑर्गनाइज्ड एक्सचेंज दॅट इज शिकागो बोर्ड ऑप्शन एक्सचेंज. तर 1973 मध्ये पहिल्यांदा हे ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट इथं शिकागो बोर्ड ऑप्शन्स मध्ये या ऑप्शन एक्सचेंज मध्ये काय झालेले आहेत, कम्प्लीट झालेले आहेत. हे लक्षात घ्या, काल फ्युचर एक्सचेंज होतं, आज कोणतं एक्सचेंज आहे, इथं ऑप्शन एक्सचेंज आहे. म्हणजे ऑप्शनसाठी सुद्धा स्वतंत्र काय आहे, मार्केट आहे, जिथं ऑप्शनचे व्यवहार काय केले जातात, पूर्ण केले जात असतात. म्हणजे तिथं पुटवाला आणि कॉलवाला एकत्र येत असतात. ओके, सिन्स देन देअर हॅज बीन ड्रामॅटिक ग्रोथ इन ऑप्शन मार्केट. तिथून मात्र ऑप्शन मार्केटला मोठ्या प्रमाणावर इथं काय मिळालेलं आहे, प्रसिद्धी मिळालेली आहे. वेगानं ते ऑप्शन मार्केट काय होत आहे, वाढत आहे. ऑप्शन्स आर नाव ट्रेडेड ऑन व्हेरियस एक्सचेंज इन व्हेरियस कंट्रीज ऑल ओव्हर द वर्ल्ड. पूर्ण जगामध्ये हे ऑप्शन ट्रेड होतात, ऑप्शन एक्सचेंज आहेत. ऑप्शन्स आर नाव ट्रेडेड बोथ ऑन ऑर्गनाइज्ड एक्सचेंज अँड ओव्हर द काउंटर. आणि दोन्ही ऑर्गनाइज्ड एक्सचेंज मध्ये सुद्धा आणि ओटीसी म्हणजे काय, समोरासमोर येऊन त्या दोन्ही व्यक्तींनी ते काय करायचे असतात, व्यवहार करायचे असतात. आणि ऑर्गनाइज्ड एक्सचेंज मध्ये काय राहणार आहेत, ऑटोमॅटिक फ्युचर कॉन्ट्रॅक्ट सारखे हे व्यवहार होणार आहेत. द ऑप्शन ट्रेडिंग मेकॅनिझम ऑन बोथ आर क्वाइट डिफरंट अँड विच लीड्स टू इम्पॉर्टंट डिफरन्स इन मार्केट कन्व्हेन्शन. सो काय आहे, हे जे ऑप्शन ट्रेडिंगचं जे मेकॅनिझम आहे ऑन बोथ आर क्वाइट डिफरंट, दोन्ही बाजूनं म्हणजे कॉल ऑप्शन असेल किंवा पुट ऑप्शन असेल, दोन्ही बाजूनं हे वेगवेगळ्या पद्धतीने काय होत असतात, तिथं व्यवहार होत असतात. रिसेंटली ऑप्शन्स कॉन्ट्रॅक्ट्स ऑन ओटीसी आर गेटिंग पॉप्युलर. आणि खास करून जे ओव्हर द काउंटर ऑप्शन्स आहेत ना, ते मोठ्या प्रमाणावर काय झालेले आहेत, पॉप्युलर झालेले आहेत. म्हणजे अकॉर्डिंग टू नीड जे बायर्स आहेत आणि सेलर्स ऍज पर कन्व्हिनियन्स त्यांच्या सोयीनं ते एकत्र येऊन काय करतात, तिथं ऑप्शन
कॉन्ट्रॅक्ट करतात का? बिकॉज दे आर मोर लिक्विड. त्यामध्ये रोखता काय असते? जास्त असते. योग्य वेळेला योग्य पद्धतीनं एकमेकांच्या सामंजस्यानं काय केले जातात तिथं? हे व्यवहार पूर्ण केले जात असतात. सो इट शुड बी एम्फसाइज्ड दॅट ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट गिव्स द होल्डर द राईट टू डू समथिंग. द होल्डर मे एक्झरसाइज हिज ऑप्शन ऑर मे नॉट. हे आपण बघितलं की ऑप्शन कॉन्ट्रॅक्टमध्ये जो ऑप्शन होल्डर आहे तो अधिकार ते वापरेल पण आणि वापरणार पण नाही, असे दोन्ही पर्याय त्याला दिलेले असतात. द होल्डर कॅन मेक अ रिअसेसमेंट ऑफ द सिच्युएशन अँड सीक आयदर द एक्झिक्युशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट्स ऑर इट्स नॉन एक्झिक्युशन ॲज द प्रॉफिटेबल टू हिम. सो हा जो ऑप्शन होल्डर आहे तो काय करतो? रिअसेसमेंट ऑफ सिच्युएशन, जी परिस्थिती आहे ज्या वस्तूचा तो व्यवहार करणार आहे त्या वस्तूच्या अनुषंगानं ते ऑप्शन एक्झिक्यूट करावं अगर करू नये, सिच्युएशन बघतो, त्याचं असेसमेंट करतो, विश्लेषण करतो आणि त्याच्या आधारे प्रॉफिटेबल आहे किंवा नाही हे तो काय करतो? ठरवतो आणि नंतर हे ऑप्शन्स कॉन्ट्रॅक्ट काय केले जातात? कंप्लीट केले जात असतात. तसं ऑब्लिगेशन नसतं. ही इज नॉट अंडर ऑब्लिगेशन टू एक्झरसाइज द ऑप्शन. जर परिस्थिती त्याच्या बाजूने वाटत नसेल तर तो ते ऑप्शन काय करू शकतो? कॅन्सल करू शकतो, म्हणजे ते व्यवहार पूर्ण करू शकणार नाही, असं त्याला पर्याय त्यामध्ये असतो. सो धिस फॅक्ट डिस्टिंग्विशेस ऑप्शन फ्रॉम फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट आणि फ्युचर कॉन्ट्रॅक्ट. थोडक्यात काय, फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट आणि फ्युचर कॉन्ट्रॅक्टपेक्षा हे वेगळं काय आहे? फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट, फ्युचर कॉन्ट्रॅक्ट हे कंप्लीट करावेच लागतात. मार्जिन मनी दिलेलं असतं, जो काय डिफरन्स आहे तो डिफरन्स एकमेकांना देऊन ते पे करावं लागतं. इथं मात्र तसं कंपल्शन कोणतंही नसतं. ओके, तर अशा पद्धतीची ही ऑप्शनची काय संकल्पना आहे. सोपी संकल्पना आहे. इथं पर्याय असणार आहे. ज्याला वस्तू विकायची आहे तो पुट ऑप्शन असणार आहे. ज्याला ती खरेदी करायची आहे तो कोण असणार आहे? कॉल ऑप्शन असणार आहे. आणि मग अशा व्यक्तींना एकत्र आणणारी व्यक्ती कोण असणार आहे? इथं एजंट असणार आहे. हे व्यवहार ओव्हर द काउंटर होऊ शकतात किंवा एखाद्या ऑप्शन एक्सचेंज मार्केट जे आहे त्या मार्केटमध्ये इथं होत असतात. ओके.